आज श्री संत गाडगे महाराज यांची जयंती आणि यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो। आज अगदी घरगुती पद्धतीने आपल्या परिवारजनांसोबत गाडगेबाबांची जयंती या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत। गाडगेबाबांचे विचार समाजामध्ये पोहोचणं फार गरजेचे आहेत आणि म्हणून गाडगेबाबांवर जे पुस्तक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक समोर ठेवून आज त्या पुस्तकाचं पूजन आणि या पुस्तकावर असलेले गाडगे महाराज यांच्या छायाचित्राचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी गाडगे महाराजांच्या विचारांचं हे पूजन आहे असं म्हणायला हरकत नाही। 23 फेब्रुवारी 1876 रोजी गाडगेबाबांचा जन्म झालेला आहे अमरावती जिल्ह्यातील सेनगाव या गावी। गाडगेबाबांचं जीवन जर एकंदर पाहिलं तर ते फार परिश्रमाचं आहे आणि त्यांच्या तत्वज्ञान, त्यांचे विचार, त्यांचे कार्य जर आपण लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल की असा मानव होणं नाही। आता या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की गाडगेबाबा हे कधीही शाळेत गेले नव्हते, त्यांनी शिक्षण घेतलं नव्हतं, परंतु त्यांच्या नावाने आज अमरावती येथे स्थित असलेल्या एका विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असं नाव आहे आणि त्यांच्या नावानं हा विद्यापीठ चालतं आहे आणि त्या विद्यापीठामध्ये आम्ही काम करतो आहोत। याचा आम्हाला अभिमान आहे। खऱ्या अर्थानं स्वतः निरक्षर असल्यामुळे आणि स्वतःच्या कुटुंबातले आपले पालक, आपले नातेवाईक हे निरक्षर असल्या कारणाने काय काय दुःख पेलावे लागले हे त्यांनी अनुभवलेलं होतं। निरक्षर असल्या कारणाने सावकारांनी कशा पद्धतीनं लुटलं, सावकारांनी कशा पद्धतीनं आपल्या जमिनी स्वतःच्या नावाने करून घेतल्या आणि त्या सगळ्या गोष्टीतून जे दारिद्र्य नशिबाला आलं ते सगळं गाडगेबाबांनी अनुभवलं आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात पुरस्कार केला। डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्यासारख्या मोठ्या लोकांना त्यांनी शिक्षणासाठी संस्था उभारण्याची खूप मोठी प्रेरणा दिली असं म्हणायला हरकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्यांच्या सहवासात आले होते। त्यांना बाबासाहेबांना त्यांनी अनेक ठिकाणी आग्रह करून संस्था उभारण्यासाठी प्रेरणा दिलेली होती आणि म्हणून गाडगेबाबांचं व्यक्तिमत्व हे अतुलनीय आहे, फार महान आहे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे। गाडगेबाबांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे। त्यांनी अनेक धर्मशाळा उभारल्या, अनेक ठिकाणी दवाखाने उभारण्यासाठी प्रेरणा केली, अनेक मंदिरांच्या ठिकाणी स्वच्छता उपक्रम राबवले, अनेक नद्यांच्या कडेवर त्यांनी घाट बांधले। मात्र या सगळ्या गोष्टीतून एक मुद्दा आवर्जून सांगायचा वाटतो की गाडगेबाबांनी कधीही या सगळ्या गोष्टींचा कधीही स्वतःहून उपभोग घेतला नाही। म्हणजे अनेक धर्मशाळा बांधल्या परंतु कधीही कोणत्याही धर्मशाळेत ते जाऊन राहिले नाही किंवा आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला त्या धर्मशाळेचा उपभोग करू घातला नाही। आणि म्हणून हे व्यक्तिमत्व जे आहे ना, जे आपल्या भारतीय परंपरेमध्ये सत्य, अहिंसा, अस्थेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे मूल्य सांगितले जातात, त्यातलं हे अपरिग्रहाचं मूल्य जे आहे, अस्थेयाचं जे मूल्य आहे हे बाबांच्या म्हणजे प्रत्येक वागण्यातून आपल्याला जाणवतं हे लक्षात घेतलं पाहिजे। बाबांनी अनेक नैतिक विचार सांगितलेले आहेत। तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही धार्मिक कुकर्म चालवले जात होते त्या सगळ्यांना विरोध केला आहे त्यांनी। नवस, उपास, तपस या सगळ्या गोष्टींचा विरोध केलेला आहे। जे लोक नवस बोलतात ते लोक किती स्वार्थी आहेत हे त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पटवून सांगितलेलं आहे। जत्रा में पत्रा बिटाया, तीरथ बनाया पाणी, कैसे के धूल धाणी असं ते कबीरांचं वाक्य हमेशा सांगतात। अनेक ठिकाणी ते तुकारामांच्या ओव्या आपल्या कीर्तनातून सांगतात आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलेलं आहे आणि आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून या समाजाला एका साक्षर होण्यासाठी जी प्रेरणा दिलेली आहे ती म्हणजे किती वेळ अधोरेखित करावी हा प्रश्नच आहे। आजही समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कुप्रथा आहेत, अनेक समस्यांनी हा समाज आज गुरफटलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गाडगेबाबांनी जे दशसूत्रीचा कार्यक्रम सांगितलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे। उघड्यांना कपडे दिले पाहिजेत, जे रोगी आहेत त्यांना आपण औषध उपचार केले पाहिजे, जे तरुण तरुणी आहेत त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, असे अनेक विचार त्यांनी आपल्या कार्यातून आणि आपल्या वाणीतून सांगितलेले आहेत। त्यापैकी त्यांची दशसूत्री ही प्रत्येक काळामध्ये प्रासंगिक ठरणारी आहे। अशा या महान विभूतीला मी त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद।